नमस्कार मित्र हो, आत्ताच आपण मागच्या भागात मुरुड जंजिरा या किल्ल्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि आत्ता आपण माझ्या मागे बघताय आपण उभे आहोत कासा पद्मदुर्ग या किल्ल्यासमोर। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या किनारपट्टीच्या रक्षणासाठी जे काही किल्ले बांधले होते त्यापैकी हा अतिशय महत्त्वाचा असा किल्ला आहे आणि हा किल्ला खास जंजिरेकर सिद्धींवरती वचक ठेवण्यासाठी बांधण्यात आला। तर या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, तिथे जाण्याची साधनं आणि तिथे पाहण्यासारखी ठिकाणं इत्यादी गोष्टींची तंबूत माहिती घेणार आहोत। तर मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी तुम्हाला बोटिंगची काय सुविधा आहे ती दाखवणार आहे। ते जायचं प्रवास भाडं किती असेल हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कनेक्टेड राहा। अलिबाग म्हटलं की आठवतात रस्त्याच्या दुतर्फा असणारी टुमदार घरं, त्यातून आकाशाकडे डोकवणारी नारळाची झाडं, गलिच्छा अंतरल्यासारखी मऊशार वाळू आणि सूर्याच्या सोनेरी प्रकाशात नाहून निघालेले निथळ अथांग समुद्र किनारे। हे सगळं पाहत आज आपण पोचलोय मुरुड जंजिऱ्याच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर। मित्र, माझ्या इथे मागे बघा, ही जी आहे ना, इथे तिकीट बुक होते आपल्या पद्मदुर्ग किल्ल्यासाठी आणि तिकीट जी आहे ती पर पर्सन 300 रुपये आहे। हे तिकीट बुकिंगचं ठिकाण आहे आणि ते आपली पावती बनते। मी तुम्हाला पावती पण दाखवेन। तर बघा, ह्यांचा नंबर वगैरे मी देईन व्हिडिओच्या लिंक बॉक्समध्ये। आणि आपल्याला इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, काय वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर इथे टांगे आहेत, घोडेवाले आहेत, बनाना रायडिंग, परत स्पीड बोट वगैरे खूप अशा ॲक्टिव्हिटी दिसतात। चला आता आपण बोटमध्ये चढूयात। हे अशी लाईफ जॅकेट घालावे लागतात कारण स्पीड बोट आहे, प्लस लाटा असतात, बऱ्याच वेळा मोठ्या लाटाही असतात। तर त्यासाठी सेफ्टी म्हणून ही आपल्या लाईट जॅकेट सगळ्यांना इथे घालायला देतात। ती घालायची प्रत्येकाने, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची। भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 जलदुर्ग बांधले आणि अरबी समुद्रावरील आपलं वर्चस्व वाढवलं। यातील पद्मदुर्ग किल्ल्याची अवस्था आज बिकट असली तरी गेली 350 वर्ष समुद्राच्या लाटा झेलून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत त्यांच्या किल्ले बांधणीचं कौशल्य जपत आज देखील ताठ मानेनं उभा आहे। या इथून आपल्या स्पीडबोट किंवा बोट ज्या असतात त्या इथे धक्क्याला लागतात। हा पडकोट आहे, मुख्य किल्ल्याचा उपभाग आहे। हा पूर्वी किल्ल्याचाच भाग होता, मात्र समुद्राच्या लाटांनी म्हणा, अगदी भरतीचं पाणी बघता इकडे येतं, तर त्यामुळं बरीचशी पडझड झाली आहे पडकोटाची। आणि जो मुख्य किल्ला आहे तो आपण इकडे बघू शकतो। हा मुख्य किल्ला आहे। मुख्य किल्ल्याची जी प्रमुख तटबंदी आहे ते आपण समोरून बघतोय आणि दरवाजा देखील आपण इथे बघू शकतो। ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी काही मोजके किल्ले समुद्रामध्ये बांधले होते। त्यापैकी सिंधुदुर्ग आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, खांदेरी उंदेरी माहिती असेल आणि काहीसा दुर्लक्षित राहिलेला हा पद्मदुर्ग किल्ला। तर आता आपण या किल्ल्याच्या सफरीला सुरुवात करूया, कनेक्टेड राहा। चला, जसे आपण या किल्ल्यावरती पोहोचतो आपल्याला नजरेला पडतं हे भव्य पण तितकं साधंसुधं प्रवेशद्वार। हे प्रवेशद्वार इतरांसाठी साधं असेल पण आपण सर्व मराठ्यांसाठी या प्रवेशद्वाराचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे। कारण मित्रांनो, ह्या किल्ल्याची जेव्हा निर्मिती झाली असेल तेव्हा महाराज इथे येऊन गेले असतील, त्यांनी हा सर्व परिसर आपल्या नजरेखालून घातला असेल आणि कदाचित या किल्ल्याची मुहूर्तमेढ जी आहे हिच्या पायाचा दगड महाराजांच्याच हस्तेच इथे रोवला गेला असेल। मित्र बघा, जसं किल्ल्यात आपण प्रवेश करतो सुरुवातीलाच आपल्याला दोन्ही बाजूला इथे देवड्या दिसतात। त्याचप्रमाणे जो लाकडी दरवाजा होता तो आता अस्तित्वात नाही आहे, मात्र त्याच्या खाचा आणि तो दरवाजा उभा करण्यासाठी जी रचना केली होती ती आजही सुस्थितीत आहे। तर ह्या देवड्यांचा मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो की देवड्यांचा उपयोग कशासाठी व्हायचा। इथे जे पारेकरी असे पारेराला ते इथे बसलेले असायचे, विश्रामाचं ठिकाण म्हणा किंवा हल्ला जो होता पहिला हल्ला किल्ल्याचा हा इथून व्हायचा। आणि महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर गडाची माहिती जी आहे ती थोडक्यात इथे लिहिण्यात आलेली आहे। जर आपल्याला गडाविषयी माहिती नसेल तर आवर्जून वाचा। पुढे आल्यानंतर इथे आपल्याला 2 तोफा लागतात। डाव्या बाजूला गेल्यानंतर इथे आपल्याला बांधकाम लागतं। तर या बांधकामाबद्दल ज्या छोट्या छोट्या खोल्या आहेत त्याबद्दल अनेक मान्यता आहेत, इतिहासकारांची अनेक मतांतर आहेत। असं म्हणतात की सुरुवातीला ह्या खोल्या नव्हत्या, परंतु इंग्रजांनी ह्या किल्ल्यावरती ताबा मिळवल्यानंतर हे बॅरॅक किंवा ह्या खोल्या छोट्या छोट्या बांधल्या। त्याचा उपयोग घोडे बांधण्यासाठी किंवा मग बऱ्याच वेळा जे कैदी असतात, युद्धकैदी, त्या कैद्यांना ठेवण्यासाठी ह्या खोल्यांचा उपयोग होत असे। हा मुख्य वास्तूचा भाग नाही आहे, कालांतराने निर्माण झालेली ही वास्तू आहे।
पलीकडे तटबंदी आपण बघूच. तत्पूर्वी आपण इथे एक आपल्याला पुन्हा एक वास्तू लागते. ही वास्तू काय आहे ती बघू जाऊन. गडावरती जी प्राचीन काळी वस्ती होती त्या वस्तीचे भग्नावशेष, पायाचे भाग, ढासळलेल्या भिंती ह्या सगळ्या आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे खूप कमी वास्तूंची माहिती देण्यात आली. फलक असा कोणताही नाही आहे, त्यामुळे नक्की कोणती वास्तू काय आहे ते समजायला मार्ग नसतो आपल्याला. तर आपण आतमध्ये जातोय बघा. हे बघा, ही जी वास्तू आहे तिचं काहीसं स्ट्रक्चर जे आहे ना ते इस्लामिक पद्धतीचं आहे. मला वाटतं ह्या दोन्ही बाजूनी जे बांधकाम आहे ते त्या काळचं राहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोल्या असू शकतात, कारण काहीसं स्ट्रक्चर तसंच बनवण्यात आलं आहे. इथे दाखवतो तुम्हाला मी राहण्यासाठी खोल्या का म्हणत होतो. इथे बघा, इथे टॉयलेट किंवा मग वॉशरूमसाठी जी जागा वापरत तशी जागा इथे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, किंवा मग तशी जागा इथे आपल्याला दिसते. 2 वाड्यांच्या मधला भाग आहे. पाणी निघून जाण्यासाठी याची व्यवस्था करण्यात आली होती. आणि गडावरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे जे आहे ते पाण्याचं तलाव आहे. पाणी मुबलक प्रमाणात आहे मित्रांनो, पण ते पिण्यायोग्य नाही आहे, कारण शेवाळ जमा झाले मोठ्या प्रमाणात. मात्र शेवाळाचा जो मधला भाग आहे ना पाण्याचा, तो एकदम काचेसारखा पारदर्शक दिसतो आहे. तर थोड्याशा मेहनतीने देखील हे पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं. खाली उतरायला शिड्या आहेत. प्राचीन काळी शिड्या उतरून या शिड्यांद्वारे पाणी भरलं जायचं. या हौदात देखील बघू शकता आपण, इथे शिड्या उतरायला आहेत. आणि ही सभोवताली गडाची तटबंदी. इथे बघा, मुख्य तटबंदीला खालच्या बाजूने काही कोठाराचं दृश्य बांधकाम करण्यात आलं आहे. आणि हे बांधकाम कशासाठी केलं असेल याचा आपण अंदाज लावला तर आपल्याला लक्षात येतं. बघा, इथे पूर्वी इथे दरवाजासाठी हे स्ट्रक्चर करण्यात आलं आहे. आणि मग पहारेकऱ्यांना थांबण्यासाठी किंवा विश्रामासाठी ह्या जागेची निर्मिती करण्यात आलेली असू शकते. ती एक शक्यता आहे. पुन्हा आपण मित्रांनो वरच्या तटबंदीकडे जाणार आहोत. इथून या बघा, इथे पायऱ्या दिसतात आपल्या, आणि या पायऱ्यावरून आपण गडाच्या तटबंदीच्या वरती जाऊन वरचे अवशेष बघू, किंवा मग तटबंदीचा वरचा भाग बघू. या बुरुजावरती आल्यानंतर आपल्याला बुरुजावरती एक तोफ आहे, ती तोफ दाखवतो. ही बघा 17 नंबरची तोफ आहे. आणि या तोफेचा मारा तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे. बघा, संपूर्ण अरबी समुद्राचा परिसर जो आहे त्या परिसरावरती ह्या बुरुजातून तोफा रोखण्यात आल्या आहेत. आणि त्यापैकीच ही एक तोफ आहे, जेणेकरून शत्रू जर आला तर त्या शत्रूला या तोफेने समुद्रातच नेस्तनाबूत करण्यात यायचं. या किल्ल्याच्या निर्मितीचं किंवा नावाच्या निर्मितीमागचं मी तुम्हाला गोष्ट सांगतो. ह्या किल्ल्याला कासा किंवा पद्मदुर्ग असं नाव का पडलं. माझ्या बाजूला तुम्ही जी तटबंदी बघताय ना मित्रांनो, ही तटबंदी बघा, कमळाच्या पाकळ्यांसारखी तटबंदी आहे. ओके, तर कमळाला म्हटलं जातं पद्म. आणि ही जर तटबंदी बाहेरून बघितली किंवा वरून ड्रोन शॉटने बघितली तर ती कमळाच्या पाकळ्यांसारखी दिसते. पद्मांच्या पाकळ्याप्रमाणे असणारा हा किल्ला म्हणून पद्मदुर्ग. तर किल्ल्याचं दुसरं नाव आहे कासा किल्ला. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी इथल्या परिसराची पाहणी केली तेव्हा त्यांना एक कासवाच्या पाटीसारखं किंवा कासवाच्या आकाराचा एक खडक दिसला. आणि त्या खडकावरती महाराजांनी पुढे जाऊन हा किल्ला बांधला. कासवाच्या पाटीसारख्या खडकावर बांधलेला किल्ला म्हणून तो कासा. पुढे जाऊन या किल्ल्याचं कासा किल्ला असं देखील नाव रूढ झालं. तर अशा 2 गोष्टी आहेत ह्या किल्ल्याच्या नावाबद्दलच्या. पुन्हा हा बघा, हा दुसरा बुरुज. हा माझा मित्र प्रथमेश माझ्यासोबत आहे, तो शूटसाठी मदत करतो आहे. आणि ही 26 क्रमांकाची तोफ बघा. इथे बऱ्याचशा तोफा आहेत किल्ल्यावरती. ह्या पण किल्ल्यावरती बऱ्याचशा तोफा आहेत, मात्र त्याची निगा राखली गेली नाही आहे, जशी मुरुड जंजिरावरच्या किल्ल्यांवरच्या तोफांची राखली गेली. बघा, इथे अजून एक गोष्ट दाखवण्यासारखी आहे मित्रांनो. हे स्ट्रक्चर बघा. दाखवण्यामागचं कारण एवढंच, बऱ्याच लोकांच्या हे स्ट्रक्चर नजरेला पडत नसेल, पण मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवतो इथे काय बघण्यासारखं आहे. हेच ते स्ट्रक्चर जिथे एक दरवाजा आहे छोटेखाने, आणि खाली दगड धोंडे पडल्यामुळे ते बुजलं गेलं आहे. तर शक्यता अशी आहे फार पूर्वी इथे चोर दरवाजा होता असेल.
आपण या इकडून स्टार्ट केलं होतं. प्रवेशद्वार मुख्य इथे आहे आणि इकडून मग स्टार्ट करून आपण ह्या तटबंदीने हे सर्व बुरुज बघून इकडे आलेलो आहोत. तिसऱ्या बुरुजापाशी घेऊन आलो तुम्हाला आणि ह्या बुरुजावरती आज देखील सुस्थितीत असलेली एक तोफ दिसते. ही तोफ बघा आणि ह्या तोफेचं महत्त्व काय ते पण मी तुम्हाला दाखवतो. या किल्ल्यावरची जी मोठ्या तोफा आहेत त्यापैकी एक तोफ आहे बघा. ह्या तोफेचा निशाणा कुठं लावण्यात आला मी तुम्हाला दाखवतो. मित्रो, हे या तोफेचं तोंड आहे. माझ्या बोटाचं टोक तुम्हाला दिसतंय ना, याच्या समोर बघा. हा जो जहाजासारखा जो भूभाग दिसतोय तो आणि त्या किल्ल्यावरती थेट मारा केला जायचा ह्या तोफानी. तर मित्रहो, ह्या अशा जेव्हा आपण गोष्टी बघतो, वास्तू बघतो आणि महाराजांची युद्धनीती आपल्याला समजते ना, तेव्हा आपण अक्षरशः आश्चर्यचकित होऊन जातो. काय दूरदृष्टी होती असेल महाराजांची. अगदी 7 ते 8 किलोमीटर ह्या तोफांचा मारा असायचा आणि इथून डागलेला गोळा थेट मुरुड जंजिऱ्यापर्यंत पोचायचा. त्यामुळं सिद्धीला जो वचक बसला होता, त्याची जी दहशत होती ह्या भूभागावरची, ते अक्षरशः संपवून टाकली होती महाराजांनी. आणि आपल्या ह्या अरबी समुद्राच्या स्वराज्याच्या किनारपट्टीवरती मित्रो, ही तोफ बघून झाल्यानंतर तिसऱ्या बुरुजावरून आपण चाललोय चौथ्या बुरुजाकडे. आणि बुरुजाकडे जाताना ह्या इथे परत एक तोफ दिसते आणि ह्या बघा, ह्या पायऱ्यावरती गेल्यात. ह्या पायऱ्या शक्यतो टेहळणीसाठी बनवल्या असतील त्या काळी, जेणेकरून मुरुड जंजिरा साईडचा पूर्ण परिसर आपल्या नजरेखाली राहावा. तर आपण इकडून पुढे जाऊया चौथ्या बुरुजाकडे. ह्या बुरुजाच्या रचनेचा भाग दाखवतो बघा. इथे प्राचीन काळीचं शौचकूप आहे बघा. किती अचूक मांडणी आणि बांधणी होती त्या काळी. किल्ल्याच्या तटबंदीला लागून आहे आणि मलमूत्र किंवा मग पाणी निचरा करण्यासाठी अतिशय योग्य अशी याची रचना होती. बघू शकता आपण. हे प्राचीन काळचं इथे तैनात असलेल्या चौकीदारांसाठी किंवा मग सैनिकांसाठी शौचकूप बांधण्यात आलं होतं. पुन्हा एकदा या तटबंदीच्या भागावरून पडकोटाच्या अखेरच्या काही भिंती आपण बघतोय आणि या भिंती लाटांचा मारा सहन करून ढासळलेल्या आहेत. सध्या तरी अतिशय जीर्ण अवस्थेत किंवा मग पडझड झालेल्या अवस्थेत दिसतात. काही तोफा कदाचित समुद्राच्या पाण्यासोबत समुद्रात गेल्या असतील. ज्या काही वाचल्यात त्या काळाशी झुंजत इथे तग धरून राहिलेले आहेत. त्यापैकी काही तोफा आपण अजूनही या उद्ध्वस्त झालेल्या तटबंदीवरती बघू शकतोय मित्र. हो, या बघा. मुरुड जंजिऱ्याप्रमाणेच या किल्ल्यावरती जागोजागी तोफा मांडण्यात आलेत आणि ह्या तोफांमुळेच समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंवरती हल्ला केला जायचा. बघा, काही तोफा इथे अगदी माळरानावरती पसरलेल्या दिसतात. काही तोफांची तर अवस्था एवढी बेकार आहे की त्या फक्त अर्ध्या भागात या ठिकाणी उरलेले आहेत. या गडावरचं मंदिर आहे आणि गडावरच्या मंदिराचा आदर आपण राखला पाहिजे सगळ्यांनी. कारण कित्येक पिढ्या मित्रांनो या मंदिरात येऊन नतमस्तक झाल्या असतील. बघा, हे जे मंदिर आहे ते कोठेश्वरी देवीचं मूळस्थान आहे. कालांतराने इथली देवी मला वाटतं बाजूच्या राजपुरी गावामध्ये स्थापन करण्यात आली. कोटेश्वरी देवी असं नाव का पडलं असेल? कारण ही कोट म्हणजे किल्ल्यामधली देवी म्हणून कोटेश्वरी देवी. जंजिरा किल्ल्याला आव्हान देणारी पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी सिद्धीला पटणारी नव्हती. त्यामुळे त्याने किल्ल्याच्या उभारणीस अनेक अडचणी आणल्या. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने दर्यासारंग इब्राहिम खान आणि दर्यासारंग दौलत खान यांच्या देखरेखीत या किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला आणि स्वतः शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हा कासा पद्मदुर्ग किल्ला, या किल्ल्याचा सर्व इतिहास मी तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे. जमेल तेवढ्या वस्तूंची ओळख करून दिलेली आहे. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून स्वराज्याच्या दृष्टीने कधी काळी हे महत्त्वाचे असलेले किल्ले जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोहोचतील, जास्तीत जास्त महाराजांविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येतील. तर व्हिडिओ पुन्हा इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.